नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण KB बायो ऑर्गॅनिक या कंपनीच्या वायरोरेज या प्रोडक्टविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की त्याच्यामध्ये कोणता घटक आहे किंवा आपण त्याच्या नावावरूनच पाहिलं असेल की ते आपल्या पिकामध्ये जो व्हायरल इन्फेक्शन किंवा जो व्हायरस अटॅक होतो त्याच्यावर कशाप्रकारे काम करते, त्याच पद्धतीने त्याचं वापरण्याचे प्रमाण काय किंवा त्याचा वापर केल्यामुळे आपणाला कशाप्रकारे रिझल्ट प्राप्त होतो किंवा ते कशाप्रकारे काम करते, त्याच पद्धतीने जे आपल्या भाजीपाला पिकामध्ये मिरची असेल, ढोबळी मिरची असेल, टोमॅटो असेल किंवा कारल्यासारखं पीक असेल, दोडका असेल, यासारख्या पिकांमध्ये जो आपणाला सुरुवातीच्या काळात किंवा जो आपणाला व्हायरसचा अटॅक जाणवतो किंवा फळपिकामध्ये पपईसारखं पीक असेल की ज्याच्यामध्ये आपणाला व्हायरस किंवा ज्याला आपण मिरचीसारख्या पिकामध्ये आकसा येणे, सुरडामुरडा येणे यासारखा जो आपण आपल्याला जे पाहायला मिळतं त्याच्यावर कशाप्रकारे कंट्रोल करते किंवा याचं वापरल्यामुळे आपणाला कशाप्रकारे रिझल्ट प्राप्त होतो, या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. वायरोरेज हे आपणाला प्रामुख्याने जो आपला भाजीपाला पिकं असतील किंवा फळपिकं असतील याच्यामध्ये आपणाला जो व्हायरल इन्फेक्शन किंवा जो व्हायरस येतो त्याच्यावर आपणाला चांगल्या प्रकारे कंट्रोल हे मिळवून दिलेलं पाहायला मिळतं. मग त्याच्यामध्ये मिरची असेल, ढोबळी मिरची असेल किंवा पपईसारखं पीक असेल किंवा भाजीपाला पिकामध्ये आपण सर्वच पिकामध्ये याचा वापर करू शकतो. याचा वापर आपणाला प्रामुख्याने हा सुरुवातीच्या काळात करायचा आहे. मग त्याच्यामध्ये आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये करू शकतो किंवा क्युरेटिव्ह म्हणजे आपणाला थोड्याफार प्रमाणात कुठं तर रोगाची लक्षणं किंवा अशा प्रकारे आपणाला वाटला की आपल्या प्लॉटमध्ये व्हायरसचा अटॅक होत आहे किंवा व्हायरस संदर्भात किंवा व्हायरस झालेली झाडं किंवा व्हायरस सदृश्य आपणाला एखादं दुसरं रोपटं आढळत आहे, त्यावेळी आपण वायरोरेजचा वापर करू शकतो. तर याचा वापर कसा करायचा किंवा वापरण्याचे प्रमाण काय याच्याबद्दल आपण आता माहिती जाणून घेऊया. याचा वापर आपण भाजीपाला पिकामध्ये किंवा आपल्या फळपिकामध्ये आपण सर्वच पिकामध्ये करू शकतो. आपल्याला बेटर रिझल्ट मिळवण्यासाठी किंवा चांगल्या प्रकारे व्हायरसवर कंट्रोल मिळवण्यासाठी आपण वायरोरेज हे प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला 1 ते 2 ml घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने त्याच्यासोबत आपण झिंक असेल, जे चिलेटेड झिंक येते ते 1 ग्रॅमने घ्यायचं आहे. जर आपणाला ते करायचं नसेल किंवा आपला प्लॉट पिवळा पडलेला आहे, व्हायरसचा अटॅक आपणाला जाणवत आहे, त्यावेळी आपण वायरोरेज हे 2 ml, त्याच्यासोबत आपण नोवाझाईम हे 2 ml व बॅलेन्स्टिक हे 0.4 ml प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे की ज्यामुळे आपल्या प्लॉटवर किंवा आपल्या पिकामध्ये व्यवस्थित असं औषधसुद्धा व्यवस्थित बसणार आहे. त्याच पद्धतीने पानाच्या वरच्या साईडला किंवा खालच्या साईडला चांगल्या प्रकारे पानावर व्यवस्थितरित्या औषध पसरणार आहे की ज्यामुळे आपल्याला जो व्हायरसचा अटॅक झाला आहे किंवा जे व्हायरल इन्फेक्शन होणार आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे कंट्रोल करता येईल. त्याच पद्धतीने आपण याचा वापर शक्यतो प्रिव्हेंटिव्हमध्ये केल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला नुकसानीला सुद्धा बळी पडता येत नाही किंवा जे आपल्या प्लॉटमध्ये जे नुकसान होणार आहे त्याच्यापासून सुद्धा आपल्याला बचाव करता येईल. त्याच पद्धतीने आपण रोपं लागणीपासून 15 दिवसाला पहिला स्प्रे व त्याच्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर दुसरा स्प्रे केल्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे किंवा जो आपल्या पिकामध्ये व्हायरस येणार आहे त्याच्यावर आपल्याला चांगलं कंट्रोल मिळवता येईल. बरेच शेतकरी हे जे आपल्याला व्हायरस सदृश्य किंवा रोग सदृश्य ज्यावेळी झाड दिसतात त्यावेळी आपण शक्यतो औषधाची फवारणी करतो, पण त्यावेळी आपल्याला पाहिजे तसा कंट्रोल हा मिळत नाही. त्यामुळे आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये याचा वापर करावा. चांगल्या प्रकारे आपल्याला आपल्या पिकामध्ये किंवा आपल्या प्लॉटमध्ये किंवा व्हायरसवर चांगला आपल्याला कंट्रोल पाहायला मिळेल. तर चला, आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. तसेच असे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर पाहू शकता. धन्यवाद.